ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमो परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजन मानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहं भजेत्. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. वंशीविभूषितकरान्नवरीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं. यदक्षरमनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्यवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रयेत्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः. अखण्डानन्दरूपाय सव्विज्ञानप्रदायिने भवद्ध्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः. हरिं गुण्डागुरुं चैव नारायणगुरुं तथा महीपतिं च धुण्डाख्यं भानुदासं गुरुं नमः. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे सीताया पतये नमः. श्रीराम शरणं समस्तजगतां रामं विना का गति. रामेणा प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः. रामात्रस्यति कालभीमभुजगो रामस्य सर्वं वशे. रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामत्वमेवाश्रयः.
श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीनं आज आपण श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्र गानाला प्रारंभ करतो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित स्थानिक पातळीवरची सर्व आदरणीय मंडळी जी आत्ता माझ्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित होती, या सर्वांप्रती आपल्या सद्गुरू सेवा समिती आणि आपल्या महाराष्ट्र प्रांतामधून आलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं मी त्यांना अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो, वंदन करतो. ही सगळी मंडळी मुद्दाम इथे आमंत्रित केली गेली. याची कारणं काय आहेत याचा विचार करण्याचं कारण नाही, परंतु आपण जिथे जातो तिथल्या आदरणीय मंडळींना आपण भेटलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. या भूमिकेतून सद्गुरू सेवा समितीने हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल ते त्याकरता उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपण अंतःकरणपूर्वक धन्यवाद देऊ. यामध्ये जी सगळीच मंडळी होती, स्वामीजी असतील, अरविंदजी असतील, त्यांचे पितृचरण असतील, पिताश्री असतील, बाकी मुरुगनजी असतील, इथले स्थानिक प्रशासकीय सेवेतले अधिकारी असतील, या आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत तिथले पदाधिकारी, या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांची भाषा आपल्याला येत नाही, आपली भाषा त्यांना येत नाही, तरी नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की भाव कळण्याकरता, अंतःकरणातला भाव कळण्याकरता बऱ्याच वेळेला भाषेची आवश्यकताच नसते. भाषा महत्वाची आहे, ही गोष्ट खरी आहे, परंतु अंतःकरणातला भाव कळायचा असेल तर त्याला भाषेची गरज पडत नाही. रामायणामध्ये कितीतरी प्रसंग असे आहेत की जिथे शब्द काम करू शकत नाहीत, पण तिथला भाव जर जाणला तर रामायण कळल्याशिवाय राहत नाही. तिथे वापरले गेलेले शब्द कदाचित आपल्याला वेगळा अर्थ सूचित करतील, पण तिथला भाव जर बघितला तर योग्य अर्थ प्रतीत झाल्याशिवाय राहणार नाही. भाव नाजूक असतो. शब्द आणि शब्दाबरोबर येणारा शब्दाचा वाच्यार्थानं येणारा अर्थ, अभिधाशक्तीनं येणारा अर्थ हा कदाचित त्या शब्दाचा बोध करून देईल, पण अंतःकरणातल्या भावाचा बोध करून देण्याकरता मात्र शब्द हे महत्वाचे ठरत नाही. त्यामुळे त्यांची तमिळ भाषा आपल्याला येत नाही, आपली मराठी त्यांना येत नाही, पण त्यांचा ऋणानुबंध सद्गुरू सेवा समितीला जोडण्याकरता कोणती भाषा मध्ये आली नाही, हे मात्र खरं आहे. आता जे रामायण आपण करतो, आता मी जे बोलतोय ते कदाचित त्यांना समजणार नाही, पण त्यांना इतकं समजत असेल की मी त्यांच्याबद्दल बोलतोय आणि बरं बोलतोय, एवढं तरी त्यांना कदाचित समजत असेल. मी त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. रामकृष्ण मठाचे स्वामीजी उपस्थित आहेत. रामकृष्ण मठाचं कार्य काय आहे याबद्दल मी जास्त बोलावं असं नाही. रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी पुण्यातले स्वामी भौमानंदजी महाराज यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. दुर्दैवाने काही महिन्यापूर्वी ते कालवश झाले, परंतु त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. जवळजवळ गेली 17 वर्ष, 15-16 वर्ष तरी कमीत कमी रामकृष्ण मठाची प्रवचनमाला मी पुण्यामध्ये 2 वेळेला करतो आहे, आणि त्याला कारण जर कोणी असेल तर स्वामी भौमानंदजी महाराज आहेत. मला आठवतं
डॉक्टर च प भेशीकर यांच्या काही कार्यक्रमाकरता मी सोलापूरला गेलो होतो आणि तिथे स्वामी भौमानंदजी महाराज आणि माझी भेट झाली आणि त्या भेटीमधून त्यांनी मला पुण्याला येण्याचं आमंत्रण दिलं आणि पुण्याच्या मठामध्ये माझी जी प्रवचनमाला सुरू झाली ती आज तागायत सुरू आहे. मोठी आनंददायक अशी ती प्रवचनमाला असते. त्या निमित्तानं मी रामकृष्ण मठाशी जोडला गेलो. त्यानंतर बेळगावच्या रामकृष्ण मठामध्ये जाऊन आलो. औरंगाबादला आता नवीन जे रामकृष्ण मठ जो आता फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उद्घाटन समारोह झाला त्याही मठामध्ये माझं जाणं झालं. अनेक ठिकाणी जाऊन आलो. नागपूरच्या रामकृष्ण मठामध्ये मी 2 वेळेला जाऊन आलो. तिथल्या रामकृष्ण मठाची कामं काय चालतात आपण जर जवळून बघितलं तर अध्यात्माचं एक सामाजिक आविष्करण काय असू शकतं आणि समाजकार्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान कसं असावं लागतं याचा अतिशय सुंदर समन्वय रामकृष्ण मठाने आता आपल्या समोर ठेवलेला आहे. त्याला अनुसरून इथल्या रामकृष्ण मठाचे स्वामीजी आज उपस्थित आहेत. त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. खूप लांबून आपण इथं आलेलो आहोत. जवळजवळ 30, 32, 36 तासांचे प्रवास आपण केलेले आहेत. इथं रामायण ऐकावं, रामकथा ऐकावी या उद्देशानंच आपण इथं आलेलो आहोत. ही रामकथा आपल्याला करायची आहे. संपूर्ण रामायण मला विस्तारानं सांगणं होणार नाही हे मलाही माहिती आहे आणि माझ्या बरोबरीने तुम्हालाही माहिती आहे. त्यातही जर भावार्थ रामायण सांगायचं म्हटलं तर अधिक जास्त वेळ आपल्याला लागणार हेही आपल्याला ठाऊक आहे. या रामायणाचा विचार करत असताना आजपासून 7 दिवस म्हणजे आजचा दिवस जर वगळला तर उद्यापासून 6 दिवस आपल्या हातात आहेत. रोज साधारण 6 तासाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पण 6 दिवसाच्या 6 तासात म्हणजे एकूण 36 तासामध्ये आपल्याला सगळं रामायण सांगून होणार नाही. अडचण अशी असते की रामायण जर वेळेच्या मर्यादित बसवायचं असेल, रामकथा जर वेळेच्या मर्यादित बसवायची असेल तर त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला संकोचानं सांगाव्या लागतात. काही गोष्टी आपल्याला थोड्याशा विस्तारानं मांडायच्या असतील तर काही गोष्टींचा संकोच करावा लागत असतो. हा संकोच करत असताना बोलणाऱ्या वक्त्याची खूप त्रिधा तिरपीट उडते की याच्यातला नेमका कोणता भाग आपण संकोचित करावा, कुठल्या भागाला कमी महत्व द्यावं, कुठल्या विषयावर कमी बोलावं आणि कुठल्या विषयाचा विस्तार करावा. कारण रामचरित्र हे अद्भुत चरित्र आहे. म्हणून थोडासा विचार करताना मी असा विचार करतो आहे की मला सांगायचंय ते रामायणच आहे, पण या वेळेच्या मर्यादेत बसवायचं असेल तर फार विस्तारानं मला ते सांगता येणार नाही. याच्याकरता म्हणून मी माझ्या समोर ठेवलेलं आहे ते श्रीमद वाल्मिकीय रामायण आहे. मी क्रम जो स्वीकारणार आहे तो वाल्मिकी रामायणानुसार स्वीकारणार आहे. पण या क्रमामध्ये येणाऱ्या ज्या कथा आहेत त्या कथांचा विस्तार आणि त्या कथांचा भाव बघत असताना मात्र मी विस्ताराकरता भावार्थ रामायण डोळ्यासमोर ठेवणार आहे. वाल्मिकी रामायण का सांगावं, भावार्थ रामायण सांगू नये असं माझं म्हणणं नाही. उलट मी तर भावार्थ रामायण सांगण्याच्याच विचारात जास्त आहे. परंतु याचं महत्वाचं कारण आहे की भावार्थ रामायण हे शेवटी वाल्मिकी रामायणावर अवलंबून आहे. ती वाल्मिकी रामायणाची टीका आहे. वाल्मिकी रामायणाचा भावार्थ रामायण म्हणजे विस्तार आहे नाथ महाराजांनी केलेला. आपल्याला विस्तार ऐकायचा असतो हे जरी खरं असलं तरी विस्तार ऐकताना आपल्याला मूळ ग्रंथाकडे कधीही दुर्लक्ष करता येणार नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं, विशेषतः रामायणाच्या बाबतीत तर असं होतच होतं की बरंचसं रामायण आपण वाचल्यापेक्षा आपण ऐकूनच आपल्याला ते जास्त माहिती आहे. रामायणामध्ये असं आहे, कुठे दाखवा, नाही असं आहे, असं आम्ही ऐकलंय. रामायणामध्ये अमुक अमुक आहे, असं कसं काय, नाही आम्ही ऐकलंय कुठल्या तरी कथेमध्ये.
रामायणामध्ये ही कथा अशी अशी आलेली आहे. कशावरून? अहो असं हे बुद्धीला पटत नाही. अहो नाही, आम्ही कुठल्या तरी रामायणात ऐकलंय, कुठल्या तरी कथेत ऐकलंय. रामायण आम्हाला जे ज्ञात आहे ते बहुतांश वेळेला असं सांगोवांगीच माहिती आहे. मुळात रामायण काय आहे? वाल्मिकींनी, कारण रामायणावर जी काही भाष्य झालेली आहेत, मग ते स्वामी तुलसीदासजींचं भाष्य असो अथवा ज्ञाननाथ महाराजांचं भाष्य असो अथवा आणखीन कुणाचं असो, प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळं रामायण आपल्याला सांगितलं जातं. हे प्रांतवार जी वर्गीकरण, जी रामायण सांगितली गेली, हा रामायणाचाच विस्तार आहे. पण कोणत्या रामायणाचा? तो वाल्मिकी रामायणाचा विस्तार आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचून माहिती आहे, पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास, ज्ञानेश्वरी हा उपासनेचा ग्रंथ म्हणून मी आता बोलत नाहीये, पण ज्ञानेश्वरीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला ती ज्ञानेश्वरी ज्या गीतेवरची टीका म्हणून प्रकाशित प्रसिद्ध केली गेली, ती मूळ गीता काय आहे हे माहिती पाहिजे का नाही? आम्हाला जर ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल, ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या विषयांचा आम्हाला परामर्श घ्यायचा असेल, अभ्यासाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीमध्ये अवगाहन करायचं असेल, त्याचं परिशीलन करायचं असेल, तर हा सगळा विस्तार ज्ञानेश्वर महाराजांनी नेमका कशाचा केला? त्या गीतेचा आम्हाला काहीतरी बोध झाला पाहिजे. ती गीता आम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे. नाही तर गीता म्हणजे काय, ती कुणी सांगितली, कुणाला सांगितली, कशा करता सांगितली, कुठं सांगितली, सांगण्याचा परिणाम काय झाला, कोणत्या हेतूनं सांगितली गेली, हेच जर आम्हाला ज्ञात नसेल तर आम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही. ती कळायची असेल तर आम्हाला जशी मूळ गीता कधीतरी पाहिली पाहिजे, तसं आम्हाला जर बाकीचं रामायण कळायचं असेल, मुळात रामकथा कळायची असेल, तर ती रामकथा जी मूळ आहे ती वाल्मिकी रामायणामध्ये प्रकट झाली, ते वाल्मिकी रामायण आम्हाला ज्ञात पाहिजे. वाल्मिकी रामायणाचं चिंतन आपण करा. मी एवढ्या करता बोलतो आपल्याला, कारण रामायणाचा विचार करत असताना बघा तुम्ही, भागवताचा विचार करत असताना भागवत सांगणं इतकं अवघड नाहीये. इतकं अवघड नाहीये. का नाहीये? तर जगात कुठलंही भागवत चालू असो, ते भागवत नावाचा ग्रंथ एकच आहे. भागवत कथा जी जगतामध्ये सांगितली, किती भागवत आहे? तो एकच भागवत आहे. श्रीमद भागवत एकच आहे. ती कुणी सांगू देत, कुठल्याही प्रांतात सांगू देत, कुठल्याही देशात सांगू देत, कुठल्याही कालात सांगू देत, भागवत सांगताना अडचण निर्माण होत नाही, कारण ग्रंथ एकच आहे. रामायण सांगताना तसं नाही आहे. पुष्कळ पद्धतीची रामायण आहे. रामायणाचा जर तसा विचार करायचा झाला, वेगवेगळी रामायणं ज्यांनी लिहिलेली आहेत किंवा प्रकट केलेली आहेत, या वेगवेगळ्या रामायणांचा विचार, मी टीकांचा विचार करत नाहीये, फक्त रामायणाचा म्हणून जो विचार करतोय, टीका याच्यावरच्या वेगळ्या, पण या सगळ्या नुसत्या रामायणांचा विचार केला तर आज घडीला आपल्या देशामध्ये कमीत कमी 200 रामायणं उपलब्ध आहेत. एक नाही, दोन नाही, 200 रामायण आपल्याकडे उपलब्ध आहे. रामकथा सांगत असताना एखादी कथा, रामायणातला एखादा प्रसंग एका रामायणामध्ये जसा आलेला असतो तसा दुसऱ्या रामायणात आलेला असतोच असं नाही. अनेक रामायण आहेत. प्रांतवार त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. बंगालमधलं रामायण वेगळं आहे, महाराष्ट्रात भावार्थ रामायण वेगळं सांगितलं जातं, श्रीलंकेमध्ये वेगळंच प्रकरण आहे. अन्य तुम्ही जर कुठे गेलात, बाली देशामध्ये गेलात तर तिथं वेगळंच रामायण सांगितलं जातं. तुम्ही कर्नाटकात गेलात वेगळंच रामायण सांगितलं जातं. आंध्रामध्ये गेलात वेगळंच रामायण सांगितलं जातं. एकच रामकथा, पण त्याच्यामध्ये पुष्कळसा भेद आपल्याला दिसून येतो. उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर रावणाने सीता मातोश्रींचं अपहरण केलं. ही सीता मातोश्री कुठून आली, कशी आली, याचा विचार करत असताना ती जनकाला एका भूमीमध्ये, काय भूमीमध्ये, त्या जनक राजा देशामध्ये ती पुरलेली होती. शेतकरी ते हे करत, नांगरणी करत असताना त्याच्या नांगराचा फाळ आडला म्हणून त्यांनी ते उकरून बघितलं तर पेटी सापडली. पेटीतून सीता माता प्रकट झाली. हे चिंतन आपण ऐकून आहोत. आपल्याकडे एक अद्भुत रामायण नावाचं रामायण आहे.
या रामायणामध्ये सीता मातोश्रींची उत्पत्ती अशी दिलीच नाही. ते असं म्हणतात की सीता मातोश्री ही जनकाला प्राप्त झाली, असं नाही आहे. ती त्या शेतकऱ्याला मिळाली, शेतकऱ्यांनी जनकाला नेऊन दिली, कारण भूमिगत द्रव्य हे राजाच्या मालकीचं असतं. त्यामुळे त्यांनी ते तिला त्या जनकाला नेऊन दिलं, मग जनकांनी तिचा सांभाळ केला. हे अर्धवट आहे. अद्भुत रामायण असं म्हणतं, मुळात हे चिंतन असं नाहीच आहे. मग काय आहे? अद्भुत रामायण म्हणतं की ही जी सीता आहे, ही सीता धरणीतून उत्पन्न झाली, असं नाही आहे. अद्भुत रामायणाने या सीतेच्या उत्पत्तीची कथा सांगताना अशी सांगितली की रावणाच्या राज्यामध्ये रावण सर्वांकडून काही ना काहीतरी कर वसूल करत असे. तुम्ही माझ्या राज्यामध्ये राहता, मला काहीतरी तुम्ही कर दिला पाहिजे, म्हणून प्रत्येकाकडून रावण कर वसूल करत असे. आणि असा कर वसूल करत असताना एकदा काही महात्म्यांची त्याची भेट झाली. अरण्यामध्ये काही तपस्वी तप करत बसलेले होते. ते अरण्य रावणाच्या मालकीचं होतं. रावण तिथे गेला आणि त्या तपस्व्यांना त्यांनी उत्थान दशेवर आणलं, समाधीतून उठवलं आणि त्यांना सांगितलं, माझ्या जागेत बसून तप करताना मग मला त्याचं भाडं द्या, मला त्याचं कर द्या. तपस्व्यांनी सांगितलं, नाही हो, आम्ही तुम्हाला कर देऊ शकत नाही, आमच्याजवळ आहे काय? आम्ही सर्वसंग परित्याग करून इथं बसलो आहोत, एक लंगोटी आमच्या अंगावर आहे. आम्ही उन्हाचा विचार करत नाही, पावसाचा, थंडीचा, कशाचाही विचार न करता भगवत चिंतन करत बसलोय. तुम्हाला देण्याकरता आमच्याकडे आहे काय? आम्ही काही नोकरी करतो, उद्योगधंदा करतो, आम्ही तुम्हाला काय कर देणार? आमच्याकडे देण्यासारखं काही नाही. रावण म्हणाला, मग तुम्हाला माझ्या भूमीमध्ये बसता येणार नाही, इथून निघून जा. ते महात्मे म्हणाले, ठीक आहे, आम्हाला काय, आम्ही कुठेही बसून तप करू. रामकृष्ण हरी म्हणायला काही स्थान लागत असतं काय? अंथरुणावर बसून रामकृष्ण हरी म्हणू नये, पाटावर बसूनच म्हणावं, मांडी घालूनच म्हणावं, झोपल्या झोपल्या म्हणू नये, असं थोडंच आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अरे त्याला काळ नाही, वेळ नाही, स्थान नाही. रामकृष्ण हरी कधीही म्हणावं, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, काही विचार करण्याचं कारण नाही. महात्म्याने सांगितलं, आम्ही जातो दुसरीकडे. रावणाने सांगितलं, जा, इथून जा, मला काही तुमच्याबद्दल घेणं देणं नाही, तुम्ही थांबावं असा माझा आग्रहही नाही. पण एक आहे म्हणे की तुम्ही आता इथून जाल, पण आतापर्यंत माझी भूमी वापरली त्याचं काहीतरी द्या ना. इथून पुढे निघून गेल्यावर मी तुमच्याकडून काही घेणार नाही, पण आतापर्यंत माझी भूमी वापरली ना, तुम्ही माझ्या देशातलं पाणी प्यायलात ना, माझ्या देशातलं अन्न खाल्लत ना, मग मला काहीतरी कर द्या. त्यांनी सांगितलं, देण्यासारखं काही नाही. रावण म्हणाला, घेतल्याशिवाय सोडणार नाही. मग काय घ्यायचं? रावणाने त्यांच्याजवळ काही नाही आणि त्यांनी कर दिला पाहिजे याच्याकरता त्या तपाला बसलेल्या सर्व महात्म्यांच्या शरीरातून थोडं थोडं रक्त काढून घेतलं. हे कर म्हणून मला द्या. ते थोडं थोडं रक्त काढून घेतलं. ते रक्त एका घटामध्ये ठेवलं आणि तो घट घेऊन रावण पुन्हा लंकेमध्ये आला. आता त्या घटाचं करायचं काय? महात्म्यांचं काढून घेतलेलं रक्त आहे, काय करायचं त्या घटाचं, त्या मडक्याचं काय करायचं? रावणाने विचार केला, याचा आपल्याला काही उपयोग नाही. मग काही नाही म्हणे, हे आपण कुठेतरी पुरून ठेवू. म्हणून त्यांनी एक जमिनीमध्ये खड्डा केला आणि तो रक्तानं भरलेला घट त्या जमिनीमध्ये पुरला. कर्मधर्म संयोग असा की तो घट जमिनीमध्ये पुरताना नेमकं मंदोदरीनं पाहिलं. मंदोदरीनं ते पाहिलं. मंदोदरीला वाटलं, आपला नवरा आपल्या माघारी काहीतरी गुप्त कारस्थान करतोय. काय चाललंय याचं? काहीतरी यांनी पुरलंय, मला सांगत नाहीत, म्हणजे माझ्यापासून काहीतरी लपवतात. काय आहे? म्हणून रावण तिथून निघून गेल्यानंतर रात्रीच्या वेळेला मंदोदरी तिथं आली. मंदोदरीने ती जागा उकरून काढली आणि तो घट जेव्हा मंदोदरीला दिसला तेव्हा मंदोदरीने विचार केला, काय लपवलं असेल यांनी? घट बाहेर काढला, उघडला, त्याच्यामध्ये काहीतरी द्रव्य होतं. हे रात्रीच्या वेळेला मंदोदरीला कळलं नाही की हे नेमकं काय आहे. काहीतरी द्रव्य आहे हे बघितलं आणि मंदोदरीला वाटलं, रावणाने कुणाकडून तरी हे द्रव्य आणलं, पण घरात कुणाला न देण्याकरता म्हणून हे पुरून ठेवलं. आता हा येऊन कधीतरी हे प्राशन करेल आणि त्यांनी प्राशन करायच्या आत आपण ते प्राशन करू, म्हणून मंदोदरीने ते मडक्यात साठवलेलं सगळं तपस्व्यांचं रक्त पिऊन घेतलं.
पिऊन घेतल्यानंतर मंदोदरीला त्या रक्तापासून गर्भ राहिला. तो गर्भ लगेच प्रकट झाला. ती मुलगी होती. मंदोदरीला वाटलं आपल्याकडून काहीतरी चुकलंय, हे बरं झालं नाही. ते काय होतं आपल्याला माहिती नाही, पण ही मुलगी तरी आपल्याला झालेली आहे. मग आता काय करावं म्हणून मंदोदरीने विचार असा केला, ती झालेली मुलगी कुठंतरी नेऊन दुसरीकडे ठेवली पाहिजे, नाहीतर माझ्या चारित्र्यावर शंका येतील, माझ्याबद्दल वेडवाकडं बोललं तरी जाईल. याच्याकरता म्हणून त्यांनी आपल्या एका विश्वासू माणसाला तिने ती मुलगी दिली आणि लांब कुठंतरी ही मुलगी सोडून ये असं म्हणून त्याला सांगितलं. तो मंदोदरीचा विश्वासू कोणी सहाय्यक होता, त्यांनी त्या पेटीमध्ये त्या मुलीला ठेवलं. ती पेटी आणून या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पुरली आणि त्या शेतकऱ्याने नांगरताना त्याला ते फाळ अडला म्हणून त्यांनी ते उकरून काढलं. ती पेटी बघितली. ती पेटीत मूल आहे हे बघितल्यानंतर भूमिगत द्रव्य राजाच्या मालकीचं असतं म्हणून त्यांनी ते जनकाला नेऊन दिलं आणि जनकाने तिचा सांभाळ केला. ती जनकाची मुलगी नाही, ती मुळात रावणाचीच मुलगी आहे असं अद्भुत रामायण म्हणतं. एक रामायण आपल्याला सांगतं सीता जनकाची, एक रामायण आपल्याला सांगतं सीता रावणाची. आणि आपल्याच मुलीच्या मागे हा रावण लागला, त्याचा परिणाम म्हणून त्याला सगळं संपावं लागलं, आपलं कुळ घेऊन मरावं लागलं. हा कामाचा परिणाम स्वपुत्रीच्या संबंधानं जर होत असेल तर तो जगाला दिसावा, याच्याकरता अद्भुत रामायणाने ही सगळी संगती अशा विलक्षण पद्धतीनं लावून दिली. प्रत्येक रामायणामध्ये अशा वेगवेगळ्या कथा आहेत. रामायणाची गंमत अशी आहे की भागवत ऐकताना आपल्याला कधी भागवतामध्ये हे असं झालं कसं असा संशय येत नाही, असा संशय येत नाही. भागवत महात्म्यापासून ते शेवटच्या भागवत महात्म्यापर्यंत आपण जर चिंतन केलं तर तो धुंदुकारी त्या काठीमध्ये राहिला कसा, कथा झाल्यानंतर ते एकेका स्कंधाला एक एक गाठ तुटली कशी, त्याच्यातून मग त्या वेळूमध्ये तो धुंदुकारी राहिला, तो कथा ऐकून मुक्त कसा झाला. आम्ही याच्यावर आक्षेप घेत नाही. असं कसं झालं असेल, असं का झालं असेल, युद्धामध्ये अमुक अमुक झालं, असं कसं झालं असेल, आम्ही त्याच्यावर शंका घेत नाही. पण रामायण ऐकताना मात्र आमच्या मनामध्ये शंका खूप आहेत. रामायण आमच्या मनामध्ये शंका उत्पन्न करतं. सीतेचा दोष नसताना रामचंद्र प्रभूंनी सीतेचा त्याग का करावा, शंका आहे आम्हाला. असं का? अरे ज्या दोघांनी, विश्वामित्रांनी आणि वसिष्ठांनी मिळून रामचंद्र प्रभूंना सिंहासनावर बसवायचं ठरवलं होतं आणि दशरथाने त्याला होकार दिला होता, अनुमती दिली होती, तो इतका संतांचं ऐकणारा असा दशरथ नेमका कैकेयीच्या आहारी गेला कसा? वसिष्ठांनी आणि विश्वामित्रांनी सांगितल्यानंतरही कैकेयीला असं वाटावं का की भरताला राज्य मिळालं पाहिजे आणि रामाला वनवास, त्याच्यातही भरताला राज्य मिळालं पाहिजे हे मानणं त्यातल्या त्यात मान्य होईल, पण रामाला वनवास कशा करता, आमच्या मनात शंका येते. रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रीचा त्याग का करावा, आम्हाला शंका येते. मंदोदरी सारखी सुंदर पत्नी असताना सुद्धा रावणाच्या मनामध्ये ज्या सीतेला त्यांनी आतापर्यंत पाहिलेलं नाही त्या सीतेबद्दलचा मोह निर्माण होतो कसा, आमच्या मनात शंका येते. इतकी सुंदर स्त्री असताना दुसरी स्त्री आपण मिळवावी रावणाला वाटलं कशामुळे, शंका येते. खूप प्रश्न असे आहेत की ते रामायणामध्ये ते निरुत्तर राहतात. कुणी जर आम्हाला तो प्रश्न विचारला का हो सीतेचा नेमका काय दोष आहे म्हणून रामाने सीता मातोश्रीचा त्याग केला, रावणाकडून बाहेर पडत असताना अग्निदिव्य सीतेने केलं होतं ना, मग एक परीट काय बोलला आणि तुम्ही तिचा त्याग करता, अशा शंका आमच्या मनामध्ये येतात. या शंका का येतात याचं एकच उत्तर आहे, आम्ही मूळ रामायण वाचलेलं नाही म्हणून. शंका येण्याचं कारण काय, मूळ रामायण आम्ही वाचलेलं नाही. मूळ जे वाल्मिकी रामायण आहे हे रामायण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला देतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं वाल्मिकी रामायण देतं.
अहो, एका दगडावर रा लिहायचं, दुसऱ्या दगडावर म लिहायचं आणि ते दगड समुद्रामध्ये टाकले की मग इथून ते दोन दगड एकमेकाला येऊन जोडत असत, किंवा राम लिहून एकच दगड टाकला तर तो एकच तरत असे. हे भावनेच्या दृष्टीने योग्य आहे हो, पण वाल्मिकी रामायण असं काही घडल्याचं मानत नाही ना. त्याची संयुक्तिक मीमांसा वाल्मिकी रामायणाने केली. मी असं का झालं याची कारण मीमांसा नंतर करतो, पण रामायणाचा विचार करताना आपल्याला मूळ रामायण कळलं पाहिजे. मूळ रामायण आपल्याला कळलं पाहिजे. हे असं झालं कसं? सीता मातोश्रींचा त्याग झाला कसा? काय घडलं म्हणून? अग्निदिव्य सीतेने केलंय, मग काय एक माणूस बोलला असेल राज्यामधला? वाल्मिकी रामायणाने हे कुठंही म्हटलं नाही की अयोध्येतला एक परीट बोलला म्हणून रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रीचा त्याग केला. परीट असा शब्द किंवा त्या जातीचा उल्लेख किंवा तशा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख वाल्मिकी रामायण करत नाही. एक परीट बोलला म्हणून सीतेचा त्याग झाला, एखाद्या जातीच्या बद्दल रामायण बोलत नाही. दुसऱ्याच्या घरी राहिलेली स्त्री माझ्या घरी घ्यायला मी काय राम आहे का? परीट बोलला, धोबी बोलला, वाल्मिकी रामायण मानत नाही. मग हे कुठून आलं? हे असंच सांगोवांगीन आलं. एखाद्या रामायणामध्ये तसं सांगितलंही असेल, पण वाल्मिकी रामायण म्हणतं की दुसऱ्याच्या घरात राहिलेली पत्नी रामाने आपल्या घरात आणून ठेवली. हे काही एक परीटच बोलला नाही. वाल्मिकी रामायण म्हणतं अयोध्येतल्या घराघरात अशी चर्चा चालू होती. अयोध्येच्या चौकात अशी चर्चा चालू होती की रामाने असं केलं कसं? परीटाचा संबंध नाहीये त्याच्याशी काही. कोणी धोबी बोलला नाही, कोणी परीट बोलला नाही. एक व्यक्ती बोलली म्हणून रामचंद्र प्रभूंनी त्याग केला असं घडलं नाही. कारण विचारवंत जे असतात ते एका व्यक्तीच्या मतावर आपलं मत अवलंबून ठेवत नाही. रामचंद्र प्रभू विचारी आहेत. रामो विग्रहवान धर्म असं रामायण बोलतं. रामचंद्र प्रभू म्हणजे धर्माचा साक्षात अवतार आहे. विग्रहवान धर्म अरे विग्रह आहे, धर्माचा विग्रह म्हणजे रामचंद्र प्रभू आहे. धर्म असा एका व्यक्तीच्या मताने परिवर्तित होत नसतो. धर्म असा क्षणार्धात कधी बदलत नसतो. एक माणूस बोलला आणि रामचंद्र प्रभूंचं सीतेबद्दलचं मतच बदलून जावं? ही सीता जी रामचंद्र प्रभूंना प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे, त्या सीतेबद्दल त्यागाची भावना रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये निर्माण व्हावी? असं होईल कसं? असं नाही आहे. आपण सामान्य तर्कानं विचार करून पहा. सामान्य युक्तिवाद करतो मी आपल्या समोर. सीता मातोश्रींचा त्याग झाला, सीतामाई वाल्मिकींच्या आश्रमात जाऊन राहिल्या. त्याच्यानंतर अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूंना अश्वमेध करायचा होता आणि अश्वमेधाच्या संकल्पाच्या वेळेला आणि त्या यज्ञाच्या परिपूर्ती करता म्हणून गृहस्थाश्रमाला पत्नी लागत असते, पत्नी आवश्यक असते. तर ती पत्नी बाजूला बसण्याकरता सीता मातोश्री नव्हती. त्यावेळेला अयोध्येतल्या सर्व वडीलधाऱ्यांनी, इतकंच नाही तर तिथं उपस्थित असणाऱ्या विश्वामित्रादी ऋषींनी सुद्धा रामांना विनंती केली की निदान धर्म कर्तव्य पार पाडण्याकरता तरी का असेना पण तुम्ही लग्न करा दुसरं. आता नाही ना बायको तुमच्याजवळ, पण बायको असल्याशिवाय अश्वमेध पूर्ण होणार नाही ना. मग एक काम करा ना, अश्वमेध पूर्ण करणं हे राजाचं कर्तव्य आहे आणि तुमचं कर्तव्य पार पाडण्याकरता, तुमचा धर्म पालनाकरता जर तुम्हाला दुसरा विवाह करता येणं योग्य असेल, करावा लागत असेल तर आम्ही तुम्हाला परवानगी देतो, कारण पहिली पत्नी तुम्ही सोडली आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की धर्म पालनाकरता तुम्ही दुसरा विवाह करा. त्यावेळेला रामचंद्र प्रभू काय म्हणाले? एखादा आपल्यासारखा असता तर आनंदानं उड्या मारत हो म्हणाला असता. बरं 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 बरं, चालेल चालेल, दुसरं लग्न आहे का? चालेल चालेल. रामचंद्र प्रभू म्हणाले नाही, माझा पण आहे,
मी शब्द दिलाय एक पत्नी व्रत धारण करीन म्हणून. सीता मातोश्रींना बोलताना एकदा रामचंद्र प्रभूंनीच असं म्हटलंय, अप्यहम जीवितम जयहाम त्वाम वा सीते सलक्ष्मणाम नहि प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः. वाल्मिकी रामायणात आलेला विचार आहे हा. अप्यहम जीवितम जयहाम, मी एक वेळ माझा प्राणाचा त्याग करीन. माझा प्राण मला प्रिय आहे, पण माझा प्राण सुद्धा मी त्यागून देईन. सीतेला बोलतानाच म्हटलंय, सीतेने विचारलं तुम्हाला काय आवडतं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनातली सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती. सीता मातोश्री रामचंद्र प्रभूंना विचारते, सांगा आपल्या नवऱ्याचं मनोगत काय आहे हे बायकोला ओळखावंसं वाटलं, विचारावं वाटलं, गैर काय. सीता मातोश्री रामचंद्र प्रभूंना विचारते, अहो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सगळ्यात प्रिय काय सांगा. आता व्यवहार जर पाहिला तर एखादी पत्नी जेव्हा पतीला असं विचारते की तुम्हाला कोण आवडतं, तेव्हा त्याचं उत्तर तिला नवऱ्याकडून नको असतं, तिच्या मनातलं उत्तर नवऱ्याच्या मुखातून यावं अशी तिची अपेक्षा असते. नवऱ्याचं मत तिला ऐकायचं नसतं, तिचं मत, तिच्या अंतःकरणातलं उत्तर नवऱ्याच्या मुखातून यावं अशी तिची अपेक्षा असते. बायको नवऱ्याला विचारते तुम्हाला सगळ्यात काय आवडतं, तिची अपेक्षा एवढीच असते की यांनी एवढंच उत्तर द्यावं, तू. संपलं. तुम्हाला काय आवडतं जगात, तू. बस संपलं. एवढंच उत्तर तिला अपेक्षित असतं. पण हे रामचंद्र प्रभू आहेत, त्यांनी सीता मातोश्रींना हे उत्तर दिलं, अप्यहम जीवितम जय्याम त्वाम वा सीते सलक्ष्मणाम नहि प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः. रामचंद्र प्रभू म्हणाले, सीते मला माझा प्राण सगळ्यात जास्त प्रिय वाटतो. बरोबर आहे. कुणाला आवडत नाही आपला प्राण, कुणाला प्रिय नाही सांगा ना. प्राणापेक्षा तर प्रिय काहीच नसतं. यम आत्मा परानंद प्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासमिति प्रेमात्मनीक्षते. पंचदशी बोलते. ज्ञानोबारांनी या श्लोकाचा अनुवाद केल्यासारखं म्हटलंय. ज्ञानेश्वरी वाचा आपण 16वा अध्याय. तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. आपला आत्मा आपल्याला परमप्रेमास्पद असतो. सगळं चालतं ते प्राण धारण करण्याकरता चालतं. धर्मशास्त्र बोलतं आत्मानं सततम रक्षेत. माणसाने वाटेल त्याचा त्याग करावा, पण आपला प्राण जपावा. प्राणाकरता देशाचा त्याग करायचा आहे, सोडून द्या देश. प्राणाकरता कुटुंबाचा त्याग करायचा आहे, सोडावं लागेल. प्राणाकरता धनाचा त्याग करायचा आहे, करून द्या. पण प्राणाचा त्याग करू नका, कारण प्राण गेला शरीर पडेल. शरीर पडलं तुम्हाला धर्मपालन करता येणार नाही, तुम्हाला परमात्मा प्राप्ती करता योग्य साधन राहणार नाही. याच्याकरता म्हणून प्राणांचं रक्षण करा. रामचंद्र प्रभू म्हणाले, माझा प्राण मला सगळ्यात जास्त प्रिय वाटतो. सीतेला वाटलं अरे अरे आपल्या मनातलं उत्तर आलं नाही. मग सीता तरी पुढे विचारते. सीता मातोश्रीने विचारलं, ठीक आहे तुम्हाला प्राण आवडतो ना, मग मला सांगा तुम्हाला प्राणापेक्षा काय आवडतं. शेवटी तिला ते उत्तर वदवूनच घ्यायचं होतं. तुम्हाला प्राणापेक्षा काय आवडतं. अप्यहम जीवितम मान्य आहे, पण याच्यापेक्षा काय आवडतं. त्वाम. सीता म्हणाली, मग माझ्या मनातलं उत्तर आलं. तुम्हाला काय आवडतं. माझा प्राण आवडतो. प्राणापेक्षा काय आवडतं. सीते मला तू आवडतेस. तू आवडतेस. आता तू आवडतेस म्हणल्यानंतर विषय मिटला की नाही, विषय संपला की नाही. पण बायका विषय सोडत नाही. मग क्षमा करा, त्याची पूर्ण पडताळणी ते. आणि सीतेने विचार केला की मी आवडते. मी काय विचारलं तुम्हाला काय आवडतं, यांनी काय सांगितलं प्राण. मी विचारलं प्राणापेक्षा काय आवडतं, तर ते म्हणाले तू. बरोबर आहे, इथपर्यंत बरं झालं. पण सीता मातोश्री हलवून खुंट करावा बळकट. तुकोबाराय म्हणतात ना, खुंट हलवून बळकट केला पाहिजे. आता जाती राहिली नाही, जातं राहिलं नाही आता. पण ज्यांनी जात्यावर दळण केलंय त्या बायकांना विचारा. जे जात्यावर ज्यांनी दळण केलेलं आहे त्यांना विचारा. तो जात्याचा खुंटा हलतो, याच्याकरता त्याला वरून ठोकावं लागतं. ते ठोकल्यानंतरही बायका लगेच दळायला सुरुवात करत नाही. ठोकून ठोकल्यानंतर तो पुन्हा हलवून बघतात, आणि हलत असेल तर पुन्हा ठोकतात. तसं सीता मातोश्रीने रामचंद्र प्रभूंना हलवून बघितलं, कारण जर हल्ला तर पुन्हा ठोकता येईल.
सीता मातोश्रीने विचारलं काय आवडतं? म्हणे प्राण आवडतो. प्राणापेक्षा काय आवडतं? तू आवडतेस. आता सीतेने प्रश्न केला, ठीक आहे, इथपर्यंत माझ्या मनासारखं झालं. आता हे बळकट करायचं असेल तर सीतेने विचारलं, माझ्यापेक्षा काय आवडतं? मग आता म्हणायला पाहिजे की तुझ्यापेक्षा काही आवडत नाही, म्हणायला पाहिजे की नाही. पण हे रामचंद्र प्रभू आहे. ते म्हणाले, सीते प्राण मला आवडतो, प्राणापेक्षा तू आवडतेस, माझ्यापेक्षा काय आवडतं? रामचंद्र प्रभू म्हणाले, तुझ्यापेक्षा लक्ष्मण आवडतो, तुझ्यापेक्षा मला लक्ष्मण प्रिय आहे. सीता मातोश्रीला वाटलं, अरे अरे, बायको सोडून दिराच्या नादाला लागा. मी आवडत नाही, आवडतेस, माझ्या प्राणापेक्षा आवडतेस, मग माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा लक्ष्मण आवडतो. सीता मातोश्री तरी बोलल्या, ठीक आहे, लक्ष्मण आवडतो. लक्ष्मणापेक्षा काय आवडतं? इथं माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्ष्मणापेक्षा काय आवडतं? त्यावेळेला रामचंद्र प्रभू म्हणाले, मला प्राण आवडतो, प्राणापेक्षा सीते तू आवडतेस, तुझ्यापेक्षा लक्ष्मण आवडतो. पण लक्ष्मणाचाही मी एक वेळ त्याग करीन, कारण लक्ष्मणापेक्षा सुद्धा मला मोठ्यांसमोर दिलेला शब्द पाळायला आवडतो. माझा शब्द मी वाया जाऊ देणार नाही. नहि प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः, माझी मी केलेली प्रतिज्ञा मला प्राणापेक्षा, तुझ्यापेक्षा, लक्ष्मणापेक्षा जास्त प्रिय आहे. विशेषतः विश्वामित्र वसिष्ठांसमोर, विद्वानांसमोर केलेल्या प्रतिज्ञा मला मोडायला आवडत नाहीत, मला त्या पूर्ण करायला आवडतात. म्हणून रामोद्वीर नाभिभाषते असं रामचंद्र प्रभूंनी रामायणामध्ये 3-4 वेळेला म्हटलंय. राम दोनदा बोलत नाही. रामोद्वीर नाभिभाषते, राम दोनदा बोलत नाही. का? कारण एकदा बोलल्यानंतर ते पहिलंच बोलणं इतकं खरं असतं की दुसरं बोलून त्याला सावरून घेण्याची गरज पडत नाही. सगळ्यांनी विनंती केली, अश्वमेध पूर्णतेला जायचं असेल तर तुम्हाला सपत्नीक काम करावं लागेल, धर्मकार्य करावं लागेल. याच्याकरता तुमची पत्नी जवळ नाही, मग तुम्ही दुसरं लग्न करा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, नाही, विश्वामित्र वसिष्ठांना मी शब्द दिलाय एक पत्नी व्रत धारण करेन म्हणून, नाही, आता मी दुसरं करू शकत नाही. मग काय करायचं? रामचंद्र प्रभूंनी त्यावेळेला असं सांगितलं की सीतेचं, माझ्या धर्मपत्नीचं प्रतीक म्हणून जर तुम्हाला काही ठेवता येत असेल माझ्या बाजूला तर ठेवा, पण जर तसं ठेवायला शास्त्र परवानगी देत नसेल तर मी दुसरी स्त्री आणून सीतेच्या जागेवर बसवणार नाही. एक वेळ मला अश्वमेध नाही झाला तरी त्याची परवानगी, त्याची मला तमा नाही, त्याची मी पर्वा करत नाही, परंतु मी दुसरं लग्न करणार नाही. अश्वमेधाचा त्याग करून करायची तयारी दाखवणारे रामचंद्र प्रभू सीतेवर किती प्रेम करतात हे आम्हाला या घटनेतून कळतं. पण इतकं प्रेम जे रामचंद्र प्रभू सीतेवर करतात ते सीतेला एक माणूस बोलला म्हणून सोडून देतील काय? कुठल्या तत्वात हे बसतं? बरं, रामचंद्र प्रभू हे असं सामान्य अपरिपक्व असं व्यक्तिमत्व नाही आहे. रामचंद्र प्रभू प्रगल्भ आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचंय. त्यांचं प्रत्येक पाऊल फुंकून टाकलेलं पाऊल आहे. प्रत्येक पावलामध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये त्यांचा काही हेतू आहे. आणि असे रामचंद्र प्रभू सीता मातोश्रीचा त्याग करतात. याचं उत्तर कोणाजवळ आहे? याचं उत्तर कोणी देत नाही, पण याचं उत्तर वाल्मिकी रामायण देतं. वाल्मिकी रामायण हे मूळ रामायण आहे. जगतात उपलब्ध असणारी सगळी रामायणं ही वाल्मिकी रामायणावर अवलंबून आहेत. आणि याच्याकरता म्हणून बाकीचा सगळा विस्तार बघण्यापेक्षा कधीतरी आपण मूळ रामायण काय आहे हे बघितलं पाहिजे, हे तपासलं पाहिजे. याच्याकरता मी थोडा वाल्मिकी रामायणाच्या अनुषंगाने मी जिथे विस्ताराची मला गरज वाटते, काही त्या विस्तारातून आपल्याला रामचंद्र प्रभूंच्या जीवनातलं काही विशेष कळणार आहे, तिथं आपल्याला बाकीच्या टीकांचा म्हणा किंवा भावार्थ रामायणाचा मी अवश्य आधार घेणार आहे. कारण नाथ महाराजांनी संतांना विचारल्याशिवाय मला रामायणाचा मार्ग सापडणार नाही, हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. रामायण सुटणार नाही आपल्याला नाथ महाराजांना शरण गेल्याशिवाय. ते तर करायचंच आहे, पण मूळ गाभा काय आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. वाल्मिकी रामायण माझ्या डोळ्यासमोर आहे, मी त्या अनुषंगानं जाणार आहे. आपण इथे आलो, रामायण ऐकण्याकरता आलो. रामायण महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे याचंही कारण सांगतो.
मगाशी मी आपल्याला बोललो की भागवतामध्ये अशा पद्धतीचे संशय निर्माण होत नाही, रामायणामध्ये असे संशय निर्माण होतात. कित्येक उदाहरणं आपल्याला अशी पाहता येतात. भगवंतांनी 16,108 विवाह केले. शंका आली काय कोणाला कधी? कशासाठी केले असतील? काय गरज आहे? एक बायको पुरत नाही काय देवाला? एवढ्या बायका लागतात कशाला? आली काय शंका? नाही आली. भगवान श्रीकृष्णाने करांबुलीवर गोवर्धन पर्वत धारण केला बाल्यावस्थेमध्ये. शंका आली काय कोणाच्या मनामध्ये? एवढा लहान मुलगा एवढा मोठा गोवर्धन पर्वत कसा उचलेल? अशा शंका आमच्या मनामध्ये भागवताच्या संबंधानं कधी आल्या नाहीत, पण त्या रामायणाच्या संबंधानं येतात. याचं कारण फक्त मला आपल्याला सांगून पुढे जायचंय. त्याचं कारण असं आहे की भगवान श्रीकृष्णाची कथा आपल्याकडे भक्तिशास्त्राचा विचार करत असताना भगवंताच्या ज्या कीर्तनांचा विचार आपल्याला भक्तिशास्त्र सांगतं त्याच्यामध्ये 3 कीर्तनांचा विचार येतो. 1 नामकीर्तन, 2 गुणकीर्तन आणि 3 लीला कीर्तन. 3 कीर्तनांचा विचार येतो. कीर्तन भगवंताचं नामस्मरण. हे नामस्मरण करताना कोणत्या पद्धतीनं ते करावं या संबंधातला हा विचार आहे. गुणकीर्तन, नामकीर्तन, लीला कीर्तन याच्यामध्ये योग्य काय, आपल्याला शक्य काय याचा सगळ्याचाच विचार केला पाहिजे. हे सगळं खरं आहे. मला त्याच्या विस्तारातही जायचं नाही. गुणकीर्तन म्हणजे काय आहे, नामकीर्तन म्हणजे काय, लीला कीर्तन म्हणजे काय या विस्तारात मला जायचं नाही. पण मला फक्त वैलक्षण्य एवढं सांगायचं आहे की श्रीमद भागवत हे भगवान श्रीकृष्णांचं नामकीर्तन आणि लीला कीर्तन आहे आणि रामायण हे रामचंद्र प्रभूंचं नामकीर्तन आणि गुणकीर्तन आहे. नामकीर्तन दोन्हीकडे आहे. भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा परिणाम जीवनावर काय होणार हे भागवत बोलतच, पण त्याच्या बरोबरीनं लीला कीर्तन करतं. पण रामायण मात्र नामसंकीर्तनाबरोबर आपल्याला लीला कीर्तन न सांगता आपल्याला नामकीर्तनाबरोबर रामायण हे आपल्याला गुणकीर्तन सांगतं. असं कुठं असतं काय हो की अरण्यातून जाताना एका दगडाला काय पाय लावला आणि त्याची बाई झाली? अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, समर्थ बोलतात की नाही? शिळा होती बाई झाली, संत बोलतात की नाही आपल्याला? असं कुठं होतं काय? शंका आली की नाही आपल्या मनामध्ये कधी ना कधीतरी? हे 8व्या वर्षी भगवंताने करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण केला. इतक्या वेळेला भागवत ऐकलंय. आली काय शंका कधी? पण देवाचा पायाचा अंगठा काय लागला आणि अहिल्याची बाई काय, त्या शिळेची बाई काय झाली? शंका आली की नाही? आली. भागवताबद्दल शंका येत नाहीत, रामायणाबद्दल शंका येतात. का? कारण भागवत ही लीला आहे. लीलेमध्ये कारण मीमांसा नसते. लीला ही लीला आहे, त्याच्यामध्ये कारण मीमांसा नाही. ज्ञानोबारांनी भिंत चालवली याची कारण मीमांसा करायची नाही. भगवंतांनी गोवर्धन पर्वत करांगुलीवर धारण केला कारण मीमांसा करायची नाही. दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकाहा. भगवंतांनी एखादा लहान मुलांनी भूछत्र तोडून डोक्यावर धारण करावं एवढ्या सहजतेनं गोवर्धन पर्वत डोक्यावर धारण केला. दधार लीलया, लीला शब्द त्याच्यामध्ये तोच अर्थ अभिप्रेत आहे. लीला म्हणजे काय? लीलया केलेलं काम, अवघड वाटणारं काम लीलया करणं म्हणजे लीला. लीलया म्हणजे सहजतेनं करणं, सहज करणं, त्याला म्हणायचं लीला. भगवान श्रीकृष्णांनी 16,108 लग्न केली, लीला. भगवंतांनी सगळा दावानल पोटात घेतला, लीला. भगवंतांनी 5व्या दिवशी पुतना मारली, लीला. भगवंतांनी अमुक, हे सगळं भगवंतांनी केलं, लीला. या सगळ्या लीला. याचा अर्थ असा नाही की रामायणामध्ये लीला नाहीच आहे. याचा अर्थ असाही नाही की भागवतामध्ये भगवंताच्या गुणांचं कीर्तन करायचंच नाहीये. प्राधान्य कशाला आहे याचा विचार भागवतात आणि गीतेच्या अनुषंगानं वेगवेगळा करा. भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये नाम आणि लीलेला प्राधान्य आहे आणि रामायणामध्ये नाम आणि गुणांना प्राधान्य आहे. गुणांना प्राधान्य आहे. याच्याकरता म्हणून गुणसंबंधानं जेव्हा चर्चा येते
त्यावेळेला मग माणसाच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकतात. रामायणामध्ये तशा शंका येतात आणि या सर्व शंकांची उत्तरं आपल्याला प्राप्त होतात ती वाल्मिकी रामायणामध्ये प्राप्त होतात. अहिल्याची बाई झाली वाल्मिकी रामायण सांगत नाही. शिळा होती ती बाई झाली वाल्मिकी रामायण म्हणत नाही. 2 दगड एका दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं म्हणून ते दगड पाण्यात टाकल्याबरोबर ते तरले आणि एकत्र येऊन जुडले. वाल्मिकी रामायण असं मानत नाही. रामचंद्र प्रभूंच्या संबंधानं आपण जे काही चमत्कार ऐकले असतील, ज्या लीला ऐकल्या असतील, ज्या घटना ऐकल्या असतील, त्या सगळ्या घटनांचं तर्कशुद्ध चिंतन म्हणजे वाल्मिकी रामायण आहे. म्हणून वाल्मिकी रामायणाचा आपल्याला थोडा विचार केला पाहिजे. अजून एक थोडासा फरक सांगतो, पुढे जातो. भागवत आणि रामायण ही दोन्ही ग्रंथ आपल्याला पूज्य आहेत. दोन्ही चांगली आहेत, प्रश्नच नाही. भगवंताचं चिंतन आहे. भागवत ऐकूनही मुक्त होता येतं, रामायण ऐकूनही मोक्षाची व्यवस्था आहेच आहे. भागवत ऐकून ज्या पद्धतीनं धुंदुकारी मुक्त झाला तसं रामायणाच्या महात्म्यामध्ये सुद्धा कथा आलेलीच आहे. आपल्याला बघायचीच आहे उद्या ती. तिथेही तसाच प्रकार आहे. कर्मपाशानं बद्ध झालेल्यांना रामायण मुक्त करतं, अविद्यापाशानं बद्ध झालेल्यांना रामायण मुक्त करतं. पण भागवत आणि रामायण यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक गमतीचा फरक मी आपल्याला सांगतो. भागवत हे आस्वाद्य आहे. भागवताचं सेवन, भागवत गोड आहे. आस्वादकता हा भागवताचा गुण आहे. पण रामायण आस्वाद्य नाही आहे. आस्वाद्य नाही म्हणजे त्याच्यामध्ये आस्वादकता हा गुण नाही असं नाही. पण भागवत ज्या पद्धतीनं आस्वाद्य आहे, जसं भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला आम्हाला खूप ऐकावा वाटतात. दाढी वेणीची गाठ आली की माणसं झोपलेली उठून बसतात. चला दाढी वेणीची गाठ आली, आता भगवान श्रीकृष्ण येतील, याची दाढी तिची वेणी गाठ मारून निघून जातील. कथा माहितीच आहे पण तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. आस्वाद्य आहे भागवत, पुन्हा पुन्हा चिंतन करण्यासारखं आहे. रामायण आस्वाद्य नाही असं नाही, पण रामायण हे आस्वाद्य वाटण्यापेक्षा ते आचरणीय जास्त आहे, ते अनुकरणीय जास्त आहे, ते अनुसरणीय जास्त आहे. किंवा फरकच जर करायचा झाला तर मी असा फरक करेन, थोडासा धाडसानं करेन पण असा फरक करेन की श्रीमद भागवत हे अनुसरणीय असेल तर श्रीमद रामायण हे अनुकरणीय म्हणा. हे अनुसरणीय आहे तर हे अनुकरणीय आहे. अनुसरण आणि अनुकरण याच्यातले फरक मी अनेक वेळेला सांगितलेले आहेत, पण एका वाक्यात सांगून जातो. अनुसरण आणि अनुकरण काय कशाला म्हणतात? विचाराचं असतं ते अनुसरण असतं आणि कृतीचं असतं ते अनुकरण असतं. भगवान श्रीकृष्णांच्या कृतीचं अनुकरण आपल्याला करता येणार नाही, पण ती कृती ज्या विचारानं त्यांनी केली त्या विचाराचं अनुसरण भागवतात करावं लागतं. रामायणामध्ये तेवढं डोकं चालवू नका तुम्ही. रामायण म्हणतं माझ्याकडे या, तुम्हाला डोकं चालवायची सुद्धा मी तसदी देत नाही, मग मी जसं वागतो तसं तुम्ही वागा. अनुकरण करा. अनुसरण ते नंतर, त्याचा विचार नंतर, पण अनुकरण करा. रामचंद्र प्रभू कोणत्या विचारानं तसे वागले याचा फार विचार करू नका. रामचंद्र प्रभू कसे वागले हे आधी बघा. पण भगवान श्रीकृष्ण कसे वागले हे बघू नका, ते कोणत्या हेतूने तसं वागले हे पहा. अनुसरण आणि अनुकरण याच्यातलं अंतर आपण लक्षात घ्या. मी मुद्दाम आपल्याला हे बोलतो. आपल्याला ती कथा ऐकायचीच आहे, ते पाहायचंच आहे सगळं. परंतु हे पाहत असताना जसं मी वृंदावनातही आपल्याला बोललो होतो, हरिद्वारलाही बोललो होतो, तसंच मी इथेही आपल्याला बोलतो
ही रामकथा अनुकरणीय आहे, रामचंद्र प्रभूंच्या कृतीचं अनुकरण करावं, हे सगळं खरं आहे. मग हे जर करायचं होतं, आम्हाला हेच जर सांगायचं होतं, तर तुम्ही पंढरपूरला सांगू शकला नसतात काय? तुम्ही आळंदीला हे बोलू शकला नसता काय? देहूला हे बोलू शकला नसता काय? तिथून 36 तासाचा प्रवास करून इथं आणायचं आणि इथं आणून काय सांगायचं, तर तिथं जे सांगणार होतो तेच इथं सांगायचं. कशा करता एवढा पसारा मांडला? कशा करता एवढा व्याप ओढवून घेतला? रामायणच सांगायचंय ना, आदव राम तपोवन अधिक हेच सांगायचंय ना, दुसरं काय सांगणार आहात तुम्ही? मग त्याच्याकरता एवढ्या लांब कशाला आणलो? आम्हाला किती ओढाताण, आम्हाला किती त्रास, किती प्रवासामध्ये किती त्रास. बरं, इथं आल्यानंतरही सगळीच अनुकूलता आहे असं नाही. किती उकाडा, किती गरमी, किती घाम, आणि एवढं करून ऐकायचंय काय? तर रामचंद्र प्रभू ह्याला गेले, तिथं त्याने ताटिकेला मारलं, सुबाहूला मारलं, अमुक केलं, तिथून ते पुढे परत आले, राज्यांना धनुर्भंग केला, तिथून राज्याभिषेक होणार, लग्न झालं, तिथून राज्याभिषेक होणार होता, कैकेयीमध्ये पडली म्हणून वनवासाला गेले, तिथं समुद्र उल्लंघन केलं, रावणाला मारलं, परत आलं, झालं. काय आहेच का रामायण? एवढ्या लांब कशा करता? त्याचं कारण पुन्हा सांगून जातो. इतक्या राम येऊन आम्हाला रामायणच ऐकायचंय, ही गोष्ट खरी आहे. पण काही काही गोष्टींकरता स्थान महात्म्य म्हणून काही स्वतंत्र विचार आपल्याला करावा लागतो. रामचंद्र प्रभूंच्या पदाचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. रामचंद्र प्रभूंनी इथून सेतुबंधनाला प्रारंभ केलेला आहे. लंकेवर जाऊन विकारांवर मात करण्याचं हे मूळ स्थान जर कोणतं असेल तर ते रामेश्वर आहे. या रामेश्वराचं महत्व काय आहे याची चर्चा मी आता करणार नाही. पण रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. किंवा करायचा झाला तर आतापर्यंत रामेश्वरच्या महात्म्यामध्ये जे काही महात्म्य सांगितलं गेलेलं असेल त्याला वगळून थोडंसं लौकिक अर्थानं जर बोलायचं झालं तर मी दुसरं एक महात्म्य सांगतो जे शास्त्रांनी सांगितलेलं नाही, पण रामायणाच्या चिंतनावरून एकूण रामकथा ऐकल्यानंतर किंवा रामायण वाचल्यानंतर मला जो भाव भावतो किंवा मला माझ्या मनात जो भाव प्रकट होतो रामेश्वराच्या संबंधानं तेवढा भाव तरी बोलून जातो. का इथं यायचं, का हे म्हणायचं, रामेश्वरलाच रामायण का करायचं? माझ्या दृष्टीने त्याचं कारण असं आहे की ही भूमी जरा वेगळी भूमी आहे. काय वेगळे पण या भूमीमध्ये? सीता मातोश्रींचं अपहरण रावणाने केलं आणि रावणाने केल्यानंतर सीता मातोश्री नेमके कुठे गेले माहिती नाही. 4 दिशांना वानरांची पथकं सुग्रीवानी पाठवली. त्याच्यामध्ये मारुतीरायांना दक्षिण दिशेला पाठवलं. सुग्रीव, मारुतीराय, नल, नील, अंगद, जांबुवंत सगळे या दिशेने आले. दक्षिणेला येऊन ते समुद्र लागला म्हणून इथं थांबले. मार्ग संपला. मग आता मार्ग संपला, आता पुढे काय करायचं? पुढे काही करणं नाही. मागे जाऊन आपलं अपयश प्रभूंना दाखवण्यापेक्षा इथंच समुद्रामध्ये प्रायोपवेशन करून समुद्राच्या काठावर आपण प्राण द्यावा या उद्देशानं सगळे आलेले वानर बसलेले असताना संपाती जो म्हातारा झालेला होता तो गुहेतून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर इतके सगळे वानर आपल्याला मिळाले याचा आनंद वाटला आणि त्यांना खाण्याकरता जसा तो जवळ आला तसं या वानरांमध्ये या सगळ्या सेनापतींमध्ये चर्चा चाललेली होती की काय आपल्याला अपयश आलं, काय म्हणतील प्रभू आपल्याला. इतके महत्वाचे सगळे योद्धे मी दक्षिण दिशेला पाठवले, इथं आल्यानंतर तरी कदाचित आपल्याला यश येईल असं वाटलं असेल त्यांना. सगळेच मोठे मोठे एकत्र करून पाठवले म्हणजे यश येईल अशी अपेक्षा होती, पण आपल्याकडून यश मिळालं नाही भगवंताला. इथं थांबावं लागलं आपल्याला, कारण समुद्राच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही. सगळे मार्ग इथं थांबतात. प्रभू कार्यामध्ये आपल्याला मरण आलं असतं तर एक वेळ परवडलं असतं, पण जिवंत राहून अपयश प्रभूंना दाखवणं हे दुर्भाग्य आपल्या वाट्याला आलं. अशी चर्चा चालू असताना त्या चर्चेमध्ये जांबुवंत असं म्हणाले
की अरे आपल्यापेक्षा तो जटायू बरा, की ज्याने प्रभू कार्यामध्ये मदत करता करता आपला प्राण देऊन टाकला. आणि जटायूचं नाव ऐकल्याबरोबर संपाती सावध झाला आणि आपल्या प्रिय भावाचं नाम कोण घेतो याची चौकशी करण्याकरता जवळ आला. त्याने तो सगळा इतिहास ऐकला आणि मग संपातीने सांगितलं, हरकत नाही, मी तुम्हाला बघून सांगतो. आणि मग वाल्मिकी रामायण हे बोलून दाखवतं आपल्याला. त्या संपातीनं समुद्राच्या या ऐल तीरावरून पलीकडच्या तीरावर बसलेल्या सीतेला पाहिलं. असं कसं पाहिलं? असं कसं पाहिलं? वाल्मिकी रामायण त्याचा खुलासा करतं. कुणाच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी तीव्रतेनं त्याला नैसर्गिक रूपानं प्राप्त झालेल्या असतात याचं चिंतन करत असताना वाल्मिकी रामायण आपल्याला सांगतं, सगळ्या जगतामध्ये दृष्टीची तीव्रता जर कुणाला मिळाली असेल तर ती गिधाडांना मिळालेली आहे. गिधाडां एवढी कुणाची दृष्टी तीव्र नाही आहे, तीव्र नाही. कुणाचं काय तीव्र, कुणाचं काय तीव्र हे सांगताना गिधाडांची दृष्टी तीव्र, गंधर्वांचा काम तीव्र वगैरे 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 काही सांगितलंय. संपातीने सांगितलं, यांना बरं वाटलं, इथं आले, जायचं ठरलं. मग पुढे सीता संशोधन झालं वगैरे वगैरे. पुढचं रामायण आपल्याला ठाऊक आहे. रामेश्वर या तीर्थाचं हे महात्म्य आपल्याला मानावं लागेल की सगळे मोठमोठे योद्धे इथं येऊन हारलेले असताना ही भूमी ही अशी भूमी आहे की जिथं हार पराजय स्वीकारलेल्यांना सुद्धा विजयाचा किरण दिसू शकतो. अशी भूमी जर कोणती असेल तर ती रामेश्वर आहे. संपातीची भेट इथे झाली, इथे झाली. सगळा पराजय या सगळ्यांनी स्वीकारला होता. पुढे आपल्याला जाता येणार नाही, आपण पराजित झालो. पण या भूमीने त्यांना विजयाची आशा निर्माण करून दिली. या भूमीने त्यांना विजयाचा किरण दाखवला. मग जर रामचंद्र प्रभूंना सुद्धा विजयाचा किरण जी भूमी दाखवू शकते त्या भूमीमध्ये येऊन जर रामाचं गायन केलं तर आपल्याला रामचंद्र प्रभूंची कृपा अधिक लवकर होईल. या हेतूने आपण इथं आलेलो आहोत. शेवटी स्थान महात्म्य असतं. मी उदाहरण मागे दिलं होतं, पुन्हा एकदा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कुणाला माहिती नाही हो? सगळ्यांना माहिती आहे. अगदी बारीक सारीक गोष्टी कदाचित माहिती नसतील, पण स्थूल मानानं सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, मी एक कल्पना आपल्याला सांगतो. शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या घरामध्ये एका खोलीमध्ये बसून आपण ऐकणं आणि तेच शिवाजी महाराजांचं चरित्र रायगडावर जाऊन ऐकणं, आनंद कशात आहे? आपल्या खोलीत बसून ऐकण्यात का रायगडावर जाऊन ऐकण्यात? रायगडावर जाऊन ऐकण्यामध्ये आनंद आहे. का? कारण शिवाजी महाराजांचं ते कार्यक्षेत्र आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यातली सूत्र तिथून हल्ली. शिवाजी महाराजांनी आपली राजधानी म्हणून रायगडला निवडलं. महत्वाचा किल्ला म्हणून तो घेतला, त्याच्याकडे लक्ष दिलं. रायगडाचा आणि शिवाजी महाराजांचा असा अन्योन्य काही संबंध आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या खोलीमध्ये बसून ऐकताना आपल्या अंतःकरणामध्ये वीरश्रीचा संचार होणार नाही. पण आपण रायगडावर जाऊन जर शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं तर आपल्या अंतःकरणामध्ये वीरश्री संचारित होईल, वीरश्रीचा संचार होईल. तसं आपलं हे रामचंद्र प्रभूंचं हे चरित्रगान आपण आपल्या घरी पंढरपूरला केलं असतं तर भगवंताला आवडलं नसतं काय? पंढरपूर काही क्षेत्र नाही का? आहे ना. पण रामचंद्र प्रभूंचे पाय इथं लागले. रामचंद्र प्रभूंचं जसं रायगडावर शिवाजी महाराजांचं चरित्र वेगळी प्रेरणा देतं, तसं जिथून रामचंद्र प्रभूंनी विजय मिळवण्याचा आरंभ केला तिथं रामचंद्र प्रभूंचं चरित्र आमच्या जीवनामध्ये वेगळा भाव निर्माण करेल, वेगळी भक्ती निर्माण करेल. रामचंद्र प्रभूंच्या संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये वेगळी श्रद्धा निर्माण करेल. याच्याकरता म्हणून रामेश्वर. आपण रामेश्वरला आलेलो आहोत. मगाशी भाषणामध्ये मला वाटतं स्वामीजींच्या भाषणामध्ये रामेश्वरचा विचार सांगत असताना एक विचार आलाय. कथा अशी आहे, भगवान श्री शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादाचार्य हे जेव्हा रामेश्वर क्षेत्रामध्ये आले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा एक विद्यार्थी होता. सहज बाहेर पडले. रामेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्या विद्यार्थ्याने, अनेक विद्यार्थी होते, एक विद्यार्थी बरोबर घेऊन ते बाहेर आले आणि पद्मपादाचार्य बाहेर आल्याबरोबर
पद्मपादाचार्यांच्या त्या विद्यार्थ्यांनी पद्मपादाचार्यांना असं विचारलं की आपण रामेश्वराला आलो, रामेश्वराचं दर्शन घेतलं, पण गुरुजी हे रामेश्वर हा जो शब्द आहे की नाही, रामेश्वर हे जे पद आहे की नाही, या पदाचा समास कोणता, असं विद्यार्थ्यांनी पद्मपादाचार्यांना विचारलं. रामेश्वर या पदाचा समास कोणता? तेव्हा पद्मपादाचार्यांनी जे उत्तर दिलं ते स्वामीजींच्या बोलण्यात एक येऊन गेलंय त्याच्यातलं. पण पद्मपादाचार्यांनी आपल्या विद्यार्थ्याला सांगताना असं सांगितलं, बाबा रामेश्वर हे जे पद आहे या पदाचा समास 3 पद्धतीनं आपल्याला सोडवता येतो. कसा सोडवायचा? त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं, रामेश्वर रामेश्वर म्हणजे काय? रामस्य ईश्वरः हा रामेश्वरः. रामेश्वर म्हणजे काय? रामस्य ईश्वरः षष्ठी तत्पुरुष समास. ऐका, षष्ठी तत्पुरुष समास. रामस्य ईश्वरः, रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. इथं कोण आहे? रामेश्वर या नावानं स्थापित झालेलं लिंग आहे, भगवान महादेव आहेत. रामस्य ईश्वरः, रामाचा जो ईश्वर, रामचंद्र प्रभूंनी ज्यांना मानलं, ज्यांना परमतत्व मानलं, असं जर कोणी असेल तर ते रामेश्वर म्हणजे भगवान शंकर. हा षष्ठी तत्पुरुष समास झाला. दुसरा समास त्यांनी सांगितला, रामेश्वर रामेश्वर म्हणजे काय? बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समास कसा सोडवायचा? रामः ईश्वरः यस्य सः रामेश्वरः. हा समास सोडवायचा कसा? बहुव्रीही समास. आता हे समास कोणाला माहिती आहेत नाही माहिती आहेत मला माहिती नाही, पण ज्यांनी लहानपणी थोडं रामायण ऐकलंय किंवा थोडं व्याकरण सोडवलंय, आत्ताही काही व्याकरणाशी ज्यांचा संबंध आहे, भाषेचा ज्यांचा संबंध आहे, भाषेचे जे अभ्यासक आहेत, त्यांना मी काय म्हणतो ते पटकन कळेल. रामः ईश्वरः यस्य सः म्हणजे राम ज्यांचा ईश्वर आहे ते रामेश्वर. पहिला विचार काय सांगितला षष्ठी तत्पुरुष समासामध्ये? रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. आणि बहुव्रीहीमध्ये काय सांगितलं? राम हा ज्यांचा ईश्वर आहे तो रामेश्वर. म्हणजे रामाला जे ईश्वर मानतात ते त्याला म्हणतात रामेश्वर. भगवान शंकर हे रामचंद्र प्रभूंना ईश्वर मानतात आणि रामचंद्र प्रभू भगवान शंकराला ईश्वर मानतात. हा समास झाला बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये 2 प्रकार असतात. एक तद्गुण संविज्ञान बहुव्रीही आणि एक अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही. आता हेही अवघडच आहे, पण ऐकायला काय हरकत आहे? आपल्याला काही अभ्यास करायचा नाही, काही नाही, नुसतं ऐकायला काय हरकत आहे? बहुव्रीहीमध्ये 2 प्रकार येतात, तद्गुण संविज्ञान बहुव्रीही आणि अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही. तद्गुण संविज्ञान बहुव्रीहीमध्ये काय होतं? राम आणि ईश्वर या 2 पदाने रामेश्वर शब्द बनला की नाही? राम आणि ईश्वर असे 2 शब्द या एका पदामध्ये येतात, त्यांची संधी झाली. आता रामेश्वर पदामध्ये हे जे 2 शब्द येतात, राम आणि ईश्वर यांच्या संधीतून रामेश्वर होत असेल तर तद्गुण संविज्ञान बहुव्रीही कशाला म्हणावं? ज्या 2 पदांचा समास झाला, ज्या 2 पदांची संधी झाली, तो तद्गुण संविज्ञान बहुव्रीही ती संधी सोडवल्यानंतर त्या दोन्ही पदांचा स्वीकार जिथं केला जातो त्याला तद्गुण संविज्ञान बहुव्रीही म्हणा. आणि अतद्गुण संविज्ञानामध्ये ज्या 2 पदांची संधी सोडवली जाते त्याच्यातली दोन्ही पदं स्वीकारली जात नाहीत, फक्त एक पद स्वीकारलं जातं, त्याला अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही असं म्हणतात. हा बहुव्रीही रामः ईश्वरः यस्य सः हा बहुव्रीही सोडवताना तद्गुण संविज्ञान बहुव्रीही समास आहे. कारण राम आणि ईश्वर या दोन्ही पदाचा विचार करत असताना इथला राम शब्द जर रामचंद्र प्रभूंचं द्योतक असेल तर इथला ईश्वर शब्द भगवान शंकराचार्यांचं द्योतक आहे. आणि म्हणून रामेश्वर पदाचा विचार करत असताना रामः ईश्वरः यस्य सः, राम ज्यांचा ईश्वर झाला तो असं म्हणत असताना एकट्या महादेवाचा विचार आला नाही, रामासह महादेवाचा विचार आला. म्हणून हा तद्गुण संविज्ञान बहुव्रीही म्हणा. पद्मपादाचार्यांनी सांगितलं एक षष्ठी तत्पुरुष समास रामस्य ईश्वरः
दुसरा समास हा बहुव्रीही समास, रामः ईश्वरः यस्य सः. मग अजून एक समास सुटतो. कोणता? कर्मधारय. कर्मधारय पद समासाने आपल्याला रामेश्वर पद सोडवता येतं. कसं? रामश्च असौ ईश्वरश्च असौ रामेश्वरः. रामश्च असौ ईश्वरश्च एवढंच घ्या ना. रामश्च असौ ईश्वर, ईश्वरश्च म्हणजे काय? रामश्च असौ ईश्वर म्हणजे ईश्वरश्च म्हणजे जो राम आहे तोच ईश्वर आहे. याला म्हणतात कर्मधारय समास. जो राम तोच ईश्वर म्हणजेच रामेश्वर. रामेश्वर पद 3 अर्थांनी सोडवलं जातं. आपण कोणत्याही अर्थाने घ्या. जे भगवान शंकराचे उपासक आहेत, जे भगवान शंकराचे उपासक आहेत ते पहिल्या प्रकाराचा षष्ठी तत्पुरुष समास सोडवतात. कोणता? रामस्य ईश्वरः. जे शैवपंथीय आहेत त्यांनाही रामेश्वर प्रिय आहे. आणि ते रामेश्वर प्रिय का आहे? तर रामाचा सुद्धा जो ईश्वर तो इथे राहिला म्हणून भगवान शंकर इथे राहिले, म्हणून शैव मार्गीयांना रामेश्वर प्रिय आहे. जे रामचंद्र प्रभूंना मानणारे लोक आहेत, शैव वैष्णवांमधले जे वैष्णव आहेत ते बहुव्रीही समास स्वीकारतात. ते षष्ठी तत्पुरुष समास स्वीकारत नाहीत, ते बहुव्रीही समास स्वीकारतात. ते म्हणतात रामः ईश्वरः यस्य सः रामेश्वरः. ते म्हणतात राम ज्यांचा ईश्वर आहे ते रामेश्वर इथे आहेत. म्हणजे ज्या भगवान शंकरांनी रामचंद्र प्रभूंची आराधना केली त्या भगवान शंकराच्या दर्शनाला जा म्हणून ते रामेश्वराला येतात. आणि जे अद्वैत मार्गाने चालणारे आहेत, ज्यांना शैव आणि वैष्णव यांच्या भानगडीत पडायचं नाही, यांच्या भांडणात पडायचं नाही, ना तरी एकादेनी नाव त्याची शैव का वैष्णव असं ज्ञानोबराय म्हणतात. त्या पद्धतीनं एको देव हा केशवो वा शिवो वा. एक देव माना बाबा, भगवान शंकराला तरी माना, भगवान विष्णूंना तरी माना, पण देव माना. एक देव मानून अनन्यतेने त्यांची उपासना करा. असं मानणारा अनन्य असा जो भगवत भक्त आहे की ज्याला भगवंताच्या विशेष आकाराचं आत्ता घेणं देणं नाही, पण भगवत तत्वाच्या संबंधानं ज्याला आत्मीयता आहे, ज्याला ममत्व आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या तत्वाच्या संबंधानं अनन्यता आहे, असा भगवत भक्त मात्र कर्मधारय समास स्वीकारतो. तो म्हणतो रामश्च असौ ईश्वरश्च. राम हाच ईश्वर, दुसरं मानू नका. शिव हाच ईश्वर, विष्णू हाच ईश्वर, राम हाच ईश्वर. राम आणि ईश्वर याच्यामध्ये आम्ही भेद करत नाही. रामाचा ईश्वर म्हणत असताना आणि राम ज्यांचा ईश्वर आहे तो असं म्हणत असताना ईश्वर आणि राम या 2 पदांचे वेगळे अर्थ करावे लागतात. एक राम पद हे रामचंद्र प्रभूंचं वाचक ठरतं आणि ईश्वर हे पद भगवान शंकराचं वाचक ठरतं. पण रामश्च असौ ईश्वरश्च असं म्हणताना दोन्ही पद एकार्थवाची होतात. म्हणून अनन्य असा जो भक्त असतो, जो एकमार्गाने चालणारा असतो, ज्याला आकारापेक्षा तत्वामध्ये स्वारस्य असतं, तो कर्मधारय समास स्वीकारतो आणि रामेश्वर म्हणजे राम आणि शंकर या दोघांचा अभेद स्वीकारून हरिहरा भेद नाही नका करू वाद म्हणतो. याच्याकरता हा तिसरा समास महत्वाचा आहे.